नमस्कार. कारल्याची भाजी म्हटलं की अनेक जण खाण्यास नकार देतात, खास करून लहान मुलं. पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारी आणि पौष्टिक अशी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे. पाणी गरम झालं, त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे मीठ टाकल्यानंतर पाणी छान हलवून घेतलं. तुम्ही बघू शकता पाणी छान गरम झालं आहे. तर पाणी गरम झाल्यानंतरच आपण ही भाजी, कारल्याची भाजी त्यामध्ये टाकायची. मी इथे पाव किलो भाजी घेतली आहे. पाणी छान गरम झालं की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कारले टाकायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी कडवटपणा घालवण्याची एक खास ट्रिक सांगितली आहे. तर भाजी टाकली, आता पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतली. आता 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया. 5 मिनटानंतर झाकण काढूया. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली आहे. भाजी शिजेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायची आहे. भाजी छान शिजली. भाजी चाळणीत काढून घ्यायची, यातलं पाणी निथळण्यासाठी. तुम्ही बघू शकता मी भाजी सगळी चाळणीत एका काढून घेतली. आता ते थंड होऊ देऊया. भाजी गार होते तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया. मी कढईत 3 चमचे तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरं टाकले. आता बारीक चिरलेला लसूण टाकला. लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा. लसूण परतून झाला म्हणजे लसणाचा कच्चा वास जायला पाहिजे. त्यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्यात. त्यासुद्धा तेलात छान परतून घ्यायच्या. छान परतून झाल्या की त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 पानं कढीपत्त्याची टाकायची. कढीपत्तासुद्धा त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. एकदम खमंग फोडणी झाली पाहिजे. जर भाजीला खमंग फोडणी दिली तरच तुमच्या भाजीला छान चव लागेल. फोडणी खमंग देऊन झाली. आता त्यात 2 मिडियम साईजचे 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेत. आता मी कांदासुद्धा आपल्याला त्याच तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत परतायचा, सतत हलवत राहायचं आहे. कांदा लवकर शिजला जावा म्हणून मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, अर्धा चमचा मीठ घातलं आहे. आणि पुन्हा एकदा तेलामध्ये आपल्याला तर कांदा छान परतून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लाल होतोय तोपर्यंत आपण भाजी पिळून काढूया. भाजी आता थंड झाली. भाजी पूर्ण थंड झाल्यावर हाताने दाबून अशा प्रकारे यातील सर्व कडू पाणी पिळून एका बाजूला काढून घ्यायचे आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ट्रिक कोणती? तर ट्रिक हीच आहे. ही स्टेप अजिबात मिस करू नका. ह्यामुळेच भाजीचा कडूपणा पूर्णपणे निघून जाणार आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे, त्वचेचे आरोग्य सुधारणे, यकृत स्वच्छ ठेवणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याची भाजी आपल्या शरीरासाठी एक उत्तम औषध मानले जाते. अतिप्रमाणात खाल्ल्यास पोट दुखणे किंवा डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा खाणे हे एकदम योग्य आहे. अशा प्रकारे मी सगळी भाजी पिळून घेतली. कांदा छान परतून झाला. आता तुम्ही बघू शकता कांद्याला छान लालसर झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली. हळद छान परतून घ्यायची. तेलामध्ये छान परतल्यामुळे भाजीला छान कलर येईल. कांदा छान परतला गेला. आता आपण त्यामध्ये पिळून घेतलेली कारल्याची भाजी टाकूया. आता कांदा आणि मसाल्यामध्ये पिळून घेतलेली भाजी आहे ना छान मिक्स करून घेऊया. त्यामुळे काय होईल, सगळा मसाल्यांचा स्वाद भाजीला लागेल. 5 मिनिटासाठी झाकण ठेवले. भाजीला छान वाफ बसली, त्यामुळे मसाल्यांचा स्वाद भाजीला छान लागला. झाकण काढले आणि पुन्हा एकदा मी भाजी परतून घेतली. असं केल्यामुळं काय होतं, फोडणीचा स्वाद आहे ना कारल्याच्या भाजीमध्ये पूर्णपणे उतरेल. तुम्ही बघू शकता भाजीसुद्धा चांगली शिजलेली आहे. भाजी छान परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये भरपूर ओल्या खोबऱ्याचा किस टाकणार आहोत. ओल्या खोबऱ्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि उरलेला थोडाफार कडूपणाही निघून जातो. भाजीमध्ये ओलं खोबरं मिक्स करून घ्यायचं. भाजीत ओलं खोबरं एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. भाजी छान परतली आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आला. ओल्या खोबऱ्याचा स्वाद पूर्ण भाजीमध्ये मिक्स व्हावं त्यासाठी झाकण ठेवले. 2 मिनटं झाल्यावर मी झाकण काढले. झाकण काढल्यावर पुन्हा एकदा छान हलवून घेतले. ओलं खोबऱ्याचा किस, भाजी, सर्व मसाले एकत्र छान मिक्स झाले. तुम्ही बघू शकता.
ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणात चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तयार झाली कारल्याची भाजी. अशी भाजी नक्की करून बघा.